ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे 7 डेज क्लोजिंग फॉर्म्युला. तर 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला म्हणजे काय? जी लीड, लक्षात घ्या, जी लीड आपल्याला इंस्टाग्रामवरून व्हॉट्सअपवरती येते, बरोबर, ती लीड आल्यानंतर प्रत्येक लीडला आपल्यासोबत त्यांना वर्क स्टार्ट करायचं असतं, बरोबर. लीडला आपल्यासोबत बिझनेस स्टार्ट करायचे, लीडला आपल्याकडून कोर्सेस परचेस करायचे, लीडला आपल्यासोबत काम करायचं, बरोबर. त्यासाठी त्या लीडनं आपल्याला मेसेज केलेला असतो. लोक काय करतात, लीड जर क्लोज झाली नाही तर असं काय समजतात की लीड जंप होती, लीड क्वालिटी नव्हती, लीड काय टाइमपास साठी आले होते. पण काय 99% लोक आहे ना टाइमपास साठी येत नाहीत. 100 1 टक्का कुठला तरी असेल माणूस ते टाइमपास साठी फक्त मेसेज करतो. पण 99% लोक सिरियस असतात, त्यांना शिकायचं असतं, त्यामध्ये लोक मेसेज करतात. फक्त आपल्याला प्रॉपर क्लोजिंग, आपल्याला प्रॉपर फॉलोअप घेता येत नाही, बरोबर. तर आज आपण तेच शिकणार आहे. लीड आपल्या व्हॉट्सअपला आली तर त्या लीडला 7 दिवसामध्ये कसं क्लोज करायचं ते आपण आज शिकणार आहे. ठीक आहे. थोडक्यात लीड ते बिझनेस पार्टनर पर्यंतचा प्रवास ते आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. प्रॉपर लक्ष देऊन बघा. लीड क्लोजिंग म्हणजे काय? लीड क्लोजिंग म्हणजे आलेल्या इंटरेस्टेड लोकांना योग्य पद्धतीने गाईड करून त्यांना पेड कस्टमर मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे लीड क्लोजिंग. एकच या पेजचा स्क्रीनशॉट घ्या, नाहीतर लिहून घ्या. कसं आहे, आता मीटिंग झाली त्याच्यानंतर लगेच तुमच्या लक्षात राहत नाही, तुम्ही एकतर विसरून जाल, नाहीतर काय मग संपला विषय. ठीक आहे. एकतर लिहून घ्या, नाहीतर याचा स्क्रीनशॉट घ्या. लीड क्लोजिंग म्हणजे काय? लीड लीड क्लोजिंग म्हणजे आलेल्या इंटरेस्टेड लोकांना योग्य पद्धतीने गाईड करून त्यांना पेड कस्टमर मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे लीड क्लोजिंग. बिझनेसमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. काय? बिझनेसमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली लीड आणणे आणि दुसरी म्हणजे लीड क्लोज करणे. लक्षात द्या. काय? बिझनेसमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली काय? लीड आणणे आणि दुसरी गोष्ट लीड क्लोज करणे. पण 90% लोक लीड क्लोज करत नाहीत, कारण त्यांना प्रॉपर सिस्टीम माहित नसते. आणि आज आपण त्या सिस्टीम वरती चर्चा करणार आहे. त्यामुळे तुम्हाला अजून सांगतो, ही मीटिंग शेवटपर्यंत तुम्हाला अटेंड करायची. जर तुम्ही ही मीटिंग अर्ध्यातून सोडून दिली तर तुम्हाला काहीच समजणार नाहीये. लीड क्लोज कशी करायची, काय करायचंय, सगळ्या गोष्टी आज क्लिअर होतील. फक्त तुम्हाला काय करायचे, आजची मीटिंग शेवटपर्यंत अटेंड करायची. ठीक आहे. लीड आणण्यापासून लीड क्लोज करण्यापर्यंतचा प्रवास आज तुम्हाला मी सांगणार आहे कशा पद्धतीने पार पाडायचा. आज आपण 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला बद्दल बोलणार आहोत. बऱ्याच लोकांची एक मोठी चूक असते, ते लीड आली की लगेच पेमेंट मागतात. लक्षात द्या. बऱ्याच लोकांची एक मोठी चूक काय असेल, ते लीड आली की लगेच पेमेंट मागतात आणि लीडने नाही म्हटलं की त्याला सोडून देतात, बरोबर ना. बरेच जण ही चूक करतात. लीड आली का ना डायरेक्ट त्यांना काय करणार, बॅचचे फोटो पाठवणार की बाबा एवढे एवढे बॅचेत एवढी एवढी इन्व्हेस्टमेंट आहे, पेमेंट करा आणि स्टार्ट करा. काही लोक असं करतात. तर ही चूक करायची नाहीये. आणि दुसरी चूक, जर एखादी लीड जर आपल्याला म्हणली की बाबा मला करायचं नाहीये, एखादी लीड म्हणली की बाबा मला नाही करायचं, तुम्ही काय करता, सोडून देता, त्या लीडकडे लक्षच देत नाही. तर ही चूक आपल्याला करायची नाहीये. लक्षात घ्या. लीड पहिल्या दिवशी नाही तर विश्वास निर्माण झाल्यावर निर्णय घेते. याचं उदाहरण तुम्ही स्वतःवरतीच घ्या. आता मी माझं सांगतो. जेव्हा मी एखाद्या व्यक्तीला, म्हणजे माझे जे स्पॉन्सर असतील ज्यांच्यापासून मी वर्क स्टार्ट केलं होतं, त्यांना जेव्हा मेसेज केला होता, दुसऱ्या दिवशी नाही तर पहिल्या दिवशी मी वर्क स्टार्ट केलं नव्हतं. काय? पहिल्या दिवशी मी वर्क स्टार्ट केलं नव्हतं. सरळ सरळ त्यांनी मला इन्व्हेस्टमेंट आहे असं सांगितलं होतं. त्याच दिवशी मी त्यांना रिप्लाय सुद्धा केला नाही. सोडून दिलं, विषय सोडला होता. टोटल 6 ते 7 महिने मी त्यांच्याशी फक्त कनेक्टेड होतो. कुठं? व्हॉट्सअपवरती स्टेटसच्या मदतीने फक्त कनेक्ट होतो. समजतंय? 6-7 महिन्यांनी मी बिझनेस स्टार्ट केला. कशामुळे स्टार्ट केला? तर फक्त फॉलोअप मुळे स्टार्ट केला. म्हणूनच आपण आज काय शिकणार आहे, 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला. आणि तो कसा करायचा? 7 दिवसाच्या फॉलोअप प्रोसेस मध्ये. समजलं? आज आपण 7 दिवसाचा फॉलोअप प्रोसेस बघणार आहे आणि ती सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.
ज्याला 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला मधलं फॉलोअप कसा घ्यायचा हे समजलं ना, तो 100%, समजा त्याला लीड येतात ना, तो 100% 99% लीड क्लोज करू शकतो, नाही तर 50% लीड तरी क्लोज करू शकतो. ठीक आहे. 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय असेल तो म्हणजे माइंडसेट. ते कशासाठी? सक्सेसफुल लीडरचा माइंडसेट कसा असतो, तर त्याचा माइंडसेट असतो, मी कोणाला फोर्स करत नाही. लक्षात घ्या, मी कोणाला फोर्स करत नाही. आणि दुसरी गोष्ट, मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. समजतंय? मी कोणाला फोर्स करत नाही, मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, मी लोकांना गायडन्स देतो, सेलिंग नाही. समजतंय? तुम्ही लोकांना गाईड करायला आलेला आहात, ना की प्रोडक्ट सेल करायला. ही गोष्ट लक्षात घ्या. माइंडसेट, माइंड मध्ये या गोष्टी फिट करा. काय? मी कोणाला फोर्स करत नाही. कोणाला फोर्स करू नका की पॅकेज घे, कोर्स घे, हे घे, ते घे. कोणाला फोर्स करायचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, आपण कशासाठी आलो? आपण लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. समजतंय? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर ना मी लोकांना गायडन्स देतो, लोकांना गाईड करायचे. आपला बिझनेस का त्यांच्यासाठी फायद्याचा आहे हे गाईड करायचे. त्याच्यानंतर आपण इथं सेलिंग करायला आलो नाहीये, प्रोडक्ट परचेस काय सेल करायला आलेलो नाहीये. आपण इथं प्रोडक्ट सेल करणार नाहीये. ठीक आहे. फक्त काय करणार? गाईड करणार, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. पीपल डोंट बाय प्रोडक्ट, दे बाय सोल्युशन. म्हणजे लोक इथं तुमचं प्रोडक्ट परचेस करणार नाहीये, लोक त्यांच्या लाईफ मध्ये येणाऱ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन परचेस करणार आहे. त्यामुळं आपल्याला लोकांना काय करायचे? सोल्युशन द्यायचे, किंवा त्यांच्या लाईफ मध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्या जवळ आहे आणि तुम्ही त्यांना ते सोल्युशन देणार आहे. ठीक आहे, गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ना, लीड का क्लोज होत नाही? बहुतेक लोक 4 कारणांमुळे थांबतात. नीट लक्ष द्या. पहिली गोष्ट, विश्वास नसते. त्या लीडचा तुमच्यावरती विश्वास नाहीये, म्हणून ती लीड क्लोज होत नाही. आणि दुसरी गोष्ट, माहिती अपुरी असणे, म्हणजे तुम्ही त्या लीडला प्रॉपर माहिती दिली नाहीये, त्यामुळे ती लीड क्लोज होत नाही. या चुका तुम्हाला करायच्या नाहीत, लक्षात घ्या. प्रॉपर जी पीपीटी तुम्हाला शेअर होतीये, ही गोष्ट परत तुम्हाला मिळेल नाही मिळेल याचा स्क्रीनशॉट घ्या, वहीमध्ये नोट करा. ठीक आहे. लीड का क्लोज होत नाही? एक तर त्यांचा विश्वास नाहीये, त्यांना तुम्ही पूर्ण माहिती दिली नाही, अपुरी माहिती दिली आहे. त्याच्यानंतर ना त्यांच्या मनात निर्णय घेण्याची भीती असते. बरोबर. आणि चौथी गोष्ट, वेळ काढणे. ते लोक काय करतात? वेळ मागतात की बाबा आम्हाला वेळ द्या. समजतंय? या गोष्टींमुळे ना लीड क्लोज होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं काम दबाव टाकणे नाही, तर स्पष्टता देणे. तर स्पष्टता देणे म्हणजे तुम्ही काय कराल? पूर्ण त्याला समजून सांगत बसाल, नाही रे तू स्टार्ट कर, तुला फायदा होईल, असं होईल तसं होईल. एवढी पण स्पष्टता द्यायची नाहीये. स्पष्टता एवढीच द्यायची जेवढी त्याच्या गरजेची आहे. म्हणजे आपला बिझनेस त्याच्या कसा फायद्याचा आहे हे त्याला पटवून सांगायचं. नॉर्मल नॉर्मल त्याला माहिती द्यायची, जास्त बी स्पष्टता देत बसायचं नाहीये. आता तुम्ही काय म्हणाल? विजय सरांनी सांगितले की स्पष्टता द्यायची, तर तुम्ही नुबार त्यांना स्पष्टता देत बसाल 1-2 तासभर. एवढं करायचं नाहीये. आपल्याला त्यांचे फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, आणि ते प्रॉब्लेम आपल्या बिझनेस थ्रू कसे सॉल्व्ह होतील हे तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे. रूल्स काय? सेल्स रूल्स, 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला. 80% सेल्स हे फॉलोअप मध्ये होतात. नोट डाऊन करा, लक्षात घ्या. 80% सेल्स हे फॉलोअप मध्येच होतात. लोक काय करतात? एकदा कॉल केला आणि सोडून दिलं, तर ही चूक आपल्याला करायची नाहीये. दुसरी चूक, मेसेज करून रिप्लायची वाट बघितली, हे सुद्धा करायची नाहीये. लीडला इग्नोर केलं. त्याच्यानंतर ना, या चुकांमुळे आपले सेल होत नाही. या चुका आपल्याला करायच्या नाही. एकदा कॉल केला आणि त्या लीडकडे परत बघितलं सुद्धा नाही. काय लक्षात ठेवायचं? 80% सेल्स कशामुळे होतात? फॉलोअप मुळे होतात. समजते? मग आपल्याला काय करायचं? फॉलोअप कडे लक्ष द्यायचं. या चुका आपल्याला करायच्या नाहीत, लक्ष द्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला मध्ये आपल्याला काय करायचे? डेली फॉलोअप घ्यायचे, डेली लोकांना व्हॅल्यू प्रोव्हाइड करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना, डेली कनेक्शन, काय डेली काय म्हणतात, काय लिहिले
हा, डेली कनेक्शन यामुळे सेल होतात. तर डेली कनेक्शन कनेक्शन म्हणजे काय लक्षात घ्या, तुम्ही त्यांच्यासोबत आहे ना कनेक्ट राहिलं पाहिजे. तर ते कनेक्ट कुठं राहणार? फॉलोअपच्या माध्यमातून, ब्रॉडकास्टच्या माध्यमातून, स्टेटस स्टोरीच्या माध्यमातून. ठीक आहे, इथून तुम्हाला फॉलोअप घ्यायचे. कुठून घेणार फॉलोअप? एक तर तुम्ही ब्रॉडकास्टच्या मदतीने फॉलोअप घेऊ शकता, स्टेटस स्टोरीच्या माध्यमातून फॉलोअप घेऊ शकता. समजतंय? याने तुमची सेल क्लोज होणार आहे. 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला रोड मॅप. आता आपण ते पुढे बघूया. लक्षात घ्या, याचा एक स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला हे पूर्ण 7 डे मी पूर्ण एक्सप्लेन केलेलं नाहीये, थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन केलेले लक्षात घ्या. पण पहिल्या दिवशी काय करायचे? कॉन्टॅक्ट. बरोबर, म्हणजे आपण चॅट प्रोसेस मध्ये बघितलं होतं की लीड आली, त्या लीड कडनं आपण नंबर सेव्ह करून घेतला, या सगळ्या गोष्टी. आता लीडने नंबर सेव्ह केला, त्यांना आपण प्लॅन वगैरे दिला, हे तुम्हाला पुढे समजेल. त्याच्यानंतर ना ट्रस्ट. दुसऱ्या दिवशी त्यांना ट्रस्ट बिल्ड करायचे. तिसऱ्या दिवशी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आणि चौथ्या दिवशी त्यांना सोल्युशन द्यायचे. पाचव्या दिवशी त्यांचे जे काय ऑब्जेक्शन असतील ते पाचव्या दिवशी तुम्हाला क्लिअर करायचे. आणि 6व्या दिवशी तुम्हाला एक अर्जन्सी क्रिएट करायचे, ती तुम्ही ऑफरच्या मदतीने करू शकता, XYZ तुमच्या पद्धतीने कशीही करा. आणि लास्ट 7 डे क्लोजिंग. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी पहिल्या दुसऱ्या दिवशी सुद्धा होऊ शकतात. पण अप्रॉक्स जर एखादी काय म्हणतात नवीन लीड आहे जी वेळ घेतीये, त्या लीडला तुम्हाला या पद्धतीने गाईड करायचे. 7 डे लीडला सोडून द्यायचं नाहीये. ठीक आहे, हे या पद्धतीने तुम्हाला काम करायचे. डे 1 लक्षात घ्या, पहिल्या दिवशी काय करायचं? त्यांना डिटेल प्रोव्हाइड करायची. ती कशी? पहिल्या दिवशी त्यांना प्रेझेंटेशन व्हिडिओ पाठवला. प्रेझेंटेशन व्हिडिओ मध्ये त्यांना तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन दिली, आपलं काम काय, कशा पद्धतीने काम असतं हे त्यांना तुम्ही सांगितलं. त्याच्यानंतर ना खाली इन्स्टा आयडी द्या, नाहीतर टेलिग्राम चॅनेल द्या, तिथे ते लोक तुमचे प्रूफ वगैरे बघतील. ठीक आहे, याच्यामध्ये तर त्यांचे बऱ्यापैकी डाऊट क्लिअर झालेले असतात. तरी सुद्धा लोकांना इथं समजलेलं असतं की बाबा इथे इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर, लोकांना काय वाटतं बाई इन्व्हेस्टमेंट आहे. लोक 99% लोकांना इथं इन्फॉर्मेशन मिळाली, पण फक्त इन्व्हेस्टमेंट मुळे ते लोक माघार घेतात. तर काय करायचं? दुसऱ्या दिवशी त्यांना एक मेसेज पाठवायचा. डे 2 नाही लिहायचं, मेसेज पाठवण्याचं एक व्हॉइस नोट. ठीक आहे, इथं मी पाठवलेलंच आहे व्हिडिओ. काय व्हिडिओ पाठवलेला तुम्ही पूर्ण बघितला की नाही? चॅट जीपीटी कडून एक नॉर्मल एक व्हॉइस नोट घ्यायचा. ठीक आहे, आणि तो काय एक स्क्रिप्ट घ्यायची या पद्धतीनं, हे सेंड करायचं. त्याच्याकडून एक प्रॉपर स्क्रिप्ट घ्यायची, आणि ती स्क्रिप्ट एक व्हॉइस नोट बनवायचा त्याचा. काय व्हॉइस नोट बनवायचा आणि व्हॉइस नोट सेंड करायचा. लक्षात घ्या, 95% काम तुमचं हे कशामध्ये झालं पाहिजे? व्हॉइस नोट मध्ये झालं पाहिजे. चॅट कमी करायची, जास्तीत जास्त काय करायचं? व्हॉइस नोट मध्ये काम करायचं. इथं काय पाठवलं मी? व्हिडिओ पाठवलेला तुम्ही बघितला का? हे एवढंच पाठवायचं नाहीये. हा मेसेज तुम्ही चॅट जीपीटीला पाठवा. एक प्रोफेशनल मला मेसेज बनवून दे. चॅट जीपीटी तुम्हाला बनवून देईल, आणि तो मेसेज तुम्हाला व्हॉइस नोट मध्ये बोलून सेंड करायचा आहे. ठीक आहे, एकदा तुम्ही एक व्हॉइस नोट बनवा, तोच व्हॉइस नोट तुम्ही प्रत्येकाला सेंड करू शकता. कारण जास्त कॉपी पेस्ट केलं तर आपलं व्हॉट्सअप बॅन होऊ शकतं. व्हॉइस नोट बॅन करत नाही, लक्षात घ्या. एक व्हॉइस नोट तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करू शकता, काय प्रॉब्लेम येणार नाहीये. तरी सुद्धा एका टाईपचे 2-3 व्हॉइस नोट बनवून ठेवा. ठीक आहे, डे 2 ला. डे 3 लक्षात घ्या, तुम्हाला डे 3 ला काय करायचंय? डे 3 ला तुम्हाला स्टुडंटचे फीडबॅक, सेल्फ गिफ्ट, जर तुम्ही एखादी अचिव्हमेंट केली असेल, टीम अचिव्हमेंट, अर्निंग प्रूफ, या गोष्टी तुम्हाला डे 3 मध्ये आलेल्या लीडला शेअर करायचंय. डे 3 मध्ये समजतंय? डे 3 ला तुम्हाला या गोष्टी करायच्या. आता मी पीडीएफ मध्ये ही गोष्ट सांगितली नाहीये, पण तुम्हाला मी इथं क्लिअर करतो. ठीक आहे, काय क्लिअर करतो? लक्षात घ्या, लीड तुमच्या जवळ आली आहे, राईट? आवाज क्लिअर येतो? ठीक आहे, तर कुठं होतो? हा,
2 मिनिट मला चेक करू. फॉलोअप मध्ये डे 3 मध्ये आपण काय करणार आहे, डे 3 मध्ये आपण त्यांना स्टुडंटचे फीडबॅक असतील, अचिव्हमेंट असतील, तुम्ही एखादी गोष्ट अचीव्ह केलेली, अर्निंग प्रूफ असतील, तुम्हाला ते डे 3 मध्ये टाकायचे. ठीक आहे, डे 3 मध्ये ते टाकलं. पण आता हे करायचं कसं? आता समजा एखादी लीड, समजा तुम्हाला आज 1 जून आहे, राईट. 1 जूनला तुमच्या जवळ समजा 15 ते 20 लीड आल्या. 15 ते 20 लीड तुम्हाला 1 जूनला आलेत. तर 1 जून पासून तर आपल्याला 7 जून पर्यंत त्यांचा फॉलोअप घ्यायचा आहे, राईट. तर हे आपण कसं करणार? ब्रॉडकास्ट. आता प्रत्येकाला माहित असेल ब्रॉडकास्ट कसं करायचं असतं, बरोबर. तर ज्यांना माहित नसेल त्यांनी एकदा काम करा, युट्यूब वरती सर्च करा की ब्रॉडकास्ट कसं करते. त्या पद्धतीने आपल्याला 1 जून ते 7 जून मध्ये आलेल्या 1 जून मध्ये आलेल्या लीडचं एक ब्रॉडकास्ट बनवायचे. आणि त्या ब्रॉडकास्ट मध्ये पहिल्या दिवशी तुम्ही त्याला प्रेझेंटेशन व्हिडिओ पाठवला, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना व्हॉइस नोट पाठवला की व्हिडिओ बघितला का, आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना अचिव्हमेंट पाठवल्या. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला ब्रॉडकास्ट करायचंय. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. हा, डे 3 मध्ये आपण ब्रॉडकास्ट मध्ये या सगळ्या गोष्टी केल्या. ओके, त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात घ्या, 3 दिवस आपण लीडला नॉनस्टॉप प्रूफ पाठवले. डे 4, डे 5, डे 6 या 3 दिवसात तुम्हाला लीडला काहीच मेसेज करायचा नाहीये, बरोबर. लीडने तुमचा नंबर वगैरे सेव्ह केलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअपला पाहिजे तेवढं त्यांचा फॉलोअप घ्या, पण 3 दिवस त्यांना कसलाच मेसेज करायचा नाहीये. ठीक आहे, डे 4 ला नाही, डे 5 ला नाही, डे 7 ला नाही. ठीक आहे, आता का करायचा नाही? डे 4, डे 5, डे 6 मध्ये लीडला का मेसेज करायचे नाहीत? लक्षात घ्या, लीडला जास्त मेसेज केले की समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की आपल्यावर हा जास्त काय, हा व्यक्ती जबरदस्तीने या गोष्टी लादतोय. यामुळे लीड तुम्हाला म्हणजे आपल्याला ब्लॉक सुद्धा करू शकतो. या गोष्टी लक्षात घ्या, लीडला जास्त मेसेज करायचे नाही. त्यामुळे काय वाटतं की समोरचा व्यक्ती आपल्यावरती त्या गोष्टी लादतोय, जबरदस्ती करतो की तुम्ही परचेस करा, बाय करा, कोर्सेस घ्या, हे करा, ते करा. तर जास्त कोणाला मेसेज करायचे नाहीये. 3 दिवस केलं तर डे 4, डे 5, डे 6 ला काहीच मेसेज करायचा नाहीये. कारण नोट कोणाला फोर्स करायचं नाही, आपण त्यांची हेल्प करणार आहोत. आणि 100% या पद्धतीनं तुम्ही चालला तर 100% लीड क्लोज होणार आहे. ठीक आहे, डे 6 पर्यंत आपण काहीच मेसेज केला नाही. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट लाईन अजून एक लक्षात घ्या, लीड क्लोज करण्याचा अर्थ दबाव टाकणे नाही. 7 दिवसात विश्वास निर्माण करून, शंका दूर करून आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करणे हाच खरा क्लोजिंग फॉर्म्युला आहे. लक्षात घ्या, लीड आली ना, डोक्यात एवढंच ठेवायचे आपल्याला, या 7 दिवसामध्ये ती लीड क्लोज झालीच पाहिजे. कारण लक्षात घ्या, त्या लीडनं इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी, स्टार्ट करण्यासाठीच मेसेज केलेला असतो, फक्त आपण त्यांचा प्रॉपर फॉलोअप घेत नाही. ठीक आहे, फॉलोअप मुळे क्लोजिंगचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्तीत जास्त फॉलोअप कडे लक्ष द्या आणि स्टेटस स्टोरी मध्ये जास्त फॉलोअप होतो हे लक्षात ठेवा. आणि यामध्ये ओल्ड लीड सुद्धा क्लोज होतात. थोडक्यात जर सांगायला गेलं, लक्षात घ्या, 2025 पासून मी बिझनेस करतोय हा, बरोबर. 2025 मध्ये आलेली लीड काय नाही, 2024 पासून करतोय, 2023-24 पासून. मला 2024 मध्ये आलेली लीड आता 2026 मध्ये सुद्धा क्लोज होते. कशामुळे होते? फक्त व्हॉट्सअपच्या स्टेटस फॉलोअप मुळे. त्यामुळे जास्तीत जास्त डोक्यात काय ठेवायचं, लीड जी आली आहे ना, त्या लीड कडून फक्त नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे. क्लिअर? जी लीड नंबर सेव्ह करते ना, डोक्यात एवढं ठेवायचं की ती लीड 100% क्लोज होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, 7 दिवसामध्ये लीड क्लोज झाली नाही तर याचा अर्थ असा होत नाही की ती लीड वाया गेली. त्या लीडने नंबर सेव्ह केलेला आहे. ती लीड 1 वर्षाने सुद्धा क्लोज होऊ शकते. फक्त फॉलोअप घेत राहायचं स्टेटसच्या माध्यमातून. ठीक आहे, समजा जर लीड 7 दिवसामध्ये आपली क्लोज झाली नाही तर त्या लीडनं आपला नंबर सेव्ह केलेला आहे. त्या लीडला
व्हॉट्सअप वरती स्टेटस वरती डेली तुम्हाला कनेक्ट राहायचं, डेली फॉलोअप घेत राहायचं. फॉलोअप करताना एक काळजी घ्या, ती कोणती? जास्त ब्रॉडकास्ट डीएम मध्ये एक मेसेज जास्त कॉपी पेस्ट करू नका, त्याने व्हॉट्सअप बॅन होऊ शकतं. आणि जास्तीत जास्त व्हॉइस ओव्हर मध्येच काम करा. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलेलं आहे, जर एखादी लीड तुमच्यापर्यंत येते तर त्यांचा जास्तीत जास्त फॉलोअप हा स्टेटसच्या माध्यमातूनच घ्या. फॉलोअप शक्यतो करूच नका. फॉलोअप करा, पण ब्रॉडकास्ट, काय म्हटलं, ब्रॉडकास्टच्या जास्त नादाला लागू नका. जास्तीत जास्त लीड टार्गेट काय ठेवायचं, लीडला नंबर सेव्ह करून घ्यायचा, स्क्रीनशॉट आल्यानंतर त्यांना पुढची इन्फॉर्मेशन द्यायची, जेणेकरून ती लीड स्टेटसच्या माध्यमातून क्लोज होईल. त्याच्यानंतर व्हॉइस ओव्हर मध्ये का चॅट करायचं, व्हॉइस ओव्हर का महत्वाचं आहे लक्षात घ्या. अफिलिएट मार्केटिंग मध्ये फक्त मेसेज करून लीड क्लोज होत नाही. यशस्वी लीडर्स नेहमी आपल्या टीमशी व्हॉइस चॅट किंवा व्हॉइस नोट द्वारे संवाद साधतात. इम्पॉर्टंट, व्हॉइस चॅट का करावी लक्षात घ्या. विश्वास, ट्रस्ट निर्माण होतो व्हॉइस चॅटमुळे, व्हॉइस ओव्हर मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर लोकांना तुमचा आवाज ऐकला की तुमच्याबद्दल जास्त विश्वास वाटतो आवाजामुळे. ठीक आहे, व्हॉइस ओव्हर का करायचा त्याच्याबद्दल लक्षात घ्या. तुमचा आवाज जर लोकांपर्यंत पोहोचला तर लोकांना ट्रस्ट बसतो, विश्वास बसतो, नातं मजबूत होतं. जी लीड तुमच्यापर्यंत आली आहे त्या लीडला असं वाटतं की ती व्यक्ती आपल्या जवळचीच आहे, की आपल्या जवळचीच कोणतरी आहे. एक ट्रस्ट, एक नातं तयार होतं. त्याच्याच बरोबर फक्त टायपिंग पेक्षा व्हॉइस चॅट मुळे टीम सोबत एक चांगला संबंध तयार होतो. त्याच्याच बरोबर प्रश्न लगेच सोडवता येतात. समोरच्या व्यक्तीचे सगळे डाऊट्स आणि प्रॉब्लेम पटकन समजतात. कशामुळं? व्हॉइस चॅटमुळे. आणि दुसरी गोष्ट, क्लोजिंग रेट वाढतो. तुम्ही कधी बी नोटीस करा, आतापर्यंत तुम्ही व्हॉइस ओव्हर मध्ये काम केलं असेल नसेल मला माहित नाहीये, पण या मीटिंग नंतर ना लीड जर तुमच्या जवळ आली, चॅट कमी आणि व्हॉइस ओव्हर मध्ये जास्त काम करा, तुम्हाला स्वतःला रिझल्ट समजेल. रिझल्ट कसा येतो? आवाजातून आत्मविश्वास आणि स्पष्टता जाणवते, त्यामुळे लोक निर्णय लवकर घेतात. लीडरशिप स्किल विकसित होते. त्याच्याच बरोबर जेव्हा तुम्ही व्हॉइस नोट वरती काम करता, स्वतःमध्ये एक लीडरशिप तयार होते, जेणेकरून आता जशी मी मीटिंग घेतोय तसाच कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो. आज मी मीटिंग घेतोय, उद्या आपल्यापैकी एखादा इथे येऊन मीटिंग घेईल, हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये तयार होतो. आणि दररोज व्हॉइस चॅट केल्याने कम्युनिकेशन स्किल वाढतं, प्रेझेंटेशन आणि लीडरशिप ही स्किल सुधारतं. त्यामुळं तुम्हाला काय करायचं, जास्तीत जास्त फॉलोअप हा तुमचा व्हॉइस चॅट मध्येच करायचा. बाकी थँक्यू सो मच. बऱ्यापैकी आपण या पद्धतीनेच काम करणार आहोत. बऱ्यापैकी डे 1 पासून डे 7 पर्यंत काय करायचं हे तुम्हाला समजलं असेल, तरी सुद्धा मी थोडक्यात आता तुम्हाला सांगतो काय करायचं. ठीक आहे. आता समजा डे 1 ला आपल्यापाशी लीड आली, बरोबर. पहिल्या दिवशी लीड आली आपल्याजवळ, तर लीडला आपण व्हॉइस नोट टाकला की बाबा तुमचं नाव सेंड करून, तुम्ही तुमचं प्रोफेशन सेंड करून, तुम्ही काय करता हे सेंड करा, तुमचं एज सेंड करा, या सगळ्या गोष्टी लीडनं सेंड केल्या. त्याच्याच बरोबर तुमचा नंबर सेव्ह करून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवला, हा झाला डे 1. तुम्ही त्यांना प्लॅन पाठवला, काम काय करायचं या सगळ्या गोष्टी, प्रेझेंटेशन व्हिडिओ तुम्ही डे 1 ला पाठवलं, बरोबर. डे 2 ला काय केलं तुम्ही, त्यांना एक व्हॉइस नोट पाठवला तुम्ही की बाबा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला का, तुम्हाला मी सेंड केला होता. तर लीड काय करेल, एक तर हो बोलेल, नाही म्हणेल, नाहीतर इग्नोर करेल. ठीक आहे. जर लीड म्हणली की बाबा नाही बघितला, तर तुम्ही त्यांना परत एकदा सांगा पूर्ण व्हिडिओ बघा, कारण या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बघून कितीतरी लोकांची लाईफ चेंज झाली आहे. जर ही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही मिस केली तर परत ना अशी संधी तुम्हाला परत मिळणार नाही. थोडक्यात एक अर्जन्सी क्रिएट करायची, जेणेकरून ती लीड परत व्हिडिओ बघेल. ठीक आहे. डे 2 ला ते झालं. डे 3 मध्ये तुम्हाला काय करायचे, तुमच्या टीमची अचिव्हमेंट असेल, टीमची अचिव्हमेंट सांगितली, तुमची काय अचिव्हमेंट असेल ती सांगितली. त्याच्यानंतर काय येतं की ऍक्शन टेकर, लोक बिझनेस स्टार्ट करतात, किती लोकांनी वर्क स्टार्ट केलेलं ते, टीमची अचिव्हमेंट, टीमने किती अर्निंग केली, टीमची अर्निंग तुम्ही टाकू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचे, डे 3 मध्ये टाकायच्या. त्याच्यानंतर
डे डे 4, डे 5, डे 6 काहीच टाकायचं नाहीये. ठीक आहे, डे 6 पर्यंत काही टाकायचं नाहीये. क्लिअर. त्याच्यानंतर लास्ट सगळ्यात महत्वाचं डे 7. डे 7 मी पीडीएफ मध्ये लिहिलं नव्हतं, बरोबर. आता लक्षात घ्या, डे 7 सगळ्यात महत्वाचं आहे. ज्यांना लीड कमी येतात, समजा 20, 30, 15 अशा लीड येतात, बरोबर. प्रत्येकाला प्रॉब्लेम येतो कॉलिंगचा. असं करायचं नाहीये, कॉलिंगची प्रॅक्टिस करायची आहे, बरोबर. आता लीड आली, 6 दिवस आपण त्यांचा फॉलोअप घेतला, बरोबर. 6 दिवस फॉलोअप घेतला. 7व्या दिवशी एक वही घ्यायची आहे आणि एक पेन घ्यायचा आहे. 1 जूनला आपण काय उदाहरण घेतलं होतं, 1 जून ते 7 जून, बरोबर. 1 जून ते 6 जून पर्यंत आपण प्रॉपर त्यांचा फॉलोअप घेतला, राईट. फॉलोअप घेतला. त्याच्यानंतर डे 7 ला 1 जूनला आपल्याला किती लीड आल्या होत्या, त्या लीडचे नंबर तुम्हाला वहीमध्ये नोट डाऊन करायचे. जेव्हा मी बिगिनर होतो, मला कमी लीड्स येत होत्या, तेव्हा मी हे फॉलो केलं होतं, तेव्हा माझी इन्कम झाली होती. काय केलं, 1 जूनला आलेल्या लीडचं मी नंबर नोट केले आणि त्या प्रत्येक लीडला कॉल केला. काय, प्रत्येक लीडला कॉल केला की बाबा 1 जूनला तुम्ही मला मेसेज केला होता, मी असं असं तुम्हाला पूर्णपणे प्लॅन पाठवलेला आहे, तर तुम्ही परत ना मी तुम्हाला फॉलो घेतलं होतं, तेव्हा मी टीमची अचिव्हमेंट पाठवली, पूर्ण प्रूफ तुम्हाला दिले, लिगल प्रूफ. कंपनी आपली पूर्णपणे लिगल आहे. हा, अजून एक, आपली कंपनी पूर्णपणे लिगल आहे, आपल्या कंपनीचे सर्टिफिकेट वगैरे सुद्धा त्यांना सेंड करायचे डे 3 मध्येच. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण गोष्टी पाठवल्या, तरी सुद्धा तुम्ही वर्क स्टार्ट केलं नाहीये. का केलं नाही, हा क्वेश्चन त्यांना विचारायचा, बरोबर. तर मला माहिती आहे 99% लोक करायचं नाहीये, असं काही तर कारण देतील. पण समजा तुम्हाला 20 लीड आलेत ना, 20 लीड, त्यातले 5 ते 10 लीड तरी तुम्हाला तुमच्या क्वेश्चनला आन्सर देणार, उत्तर देणार. का स्टार्ट केलं नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर ते कारण देतील की बाबा विश्वास नाहीये, इन्व्हेस्टमेंट आहे. हा प्रश्न, मग हा प्रश्न कुठं आला, ऑब्जेक्शन हँडलिंग. समजतंय, नीट लक्ष द्या. आपलं कन्व्हर्सेशन चालू झालं, तुम्हाला अजून एक सांगतो, 99% लीड जर क्लोज होत असेल ना, तर ती कशामध्ये होते, कॉलिंग वरती होते. समजतंय. तर फॉलोअप मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी लीड आली आहे ना, त्या लीडशी एकदा तरी तुम्हाला कॉलवरती बोलायचं, एकदा तरी कॉलवरती बोलायचं. समजतंय, एकदा तरी कॉलवर बोलायचं, मोडकं तोडकं बोला, जमल नाही जमल, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय, जोपर्यंत तुम्ही लीडशी कॉलवरती बोलत नाही, तोपर्यंत तुमचं लीडशी बोलण्याचा सराव होणार नाही, कॉन्फिडन्स तुमचा वाढणार नाही. यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, लीडशी कॉलवरती बोलायचं. 1 जूनला लीड आली आहे ना, 7 दिवस फॉलोअप घ्या, 7व्या दिवशी नंबर नोट करा, त्या प्रत्येकाशी तुम्हाला कॉलवरती बोलायचे. का स्टार्ट केलं नाही, त्यांचे प्रॉब्लेम्स बघा, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्या बिझनेसमध्ये कसं आहे ते सांगा. आता या सगळ्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, आपली पुढची मीटिंग ती म्हणजे ऑब्जेक्शन हँडलिंग, बरोबर. 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला कसा करायचा हे समजलं. 7व्या दिवशी तुम्हाला काय करायचे, कॉल करायचे. कॉल करून काय करायचं, त्यांचे प्रॉब्लेम्स काय, त्यांनी का बिझनेस स्टार्ट केला नाही हे त्यांना विचारायचं, बरोबर. त्यांना प्रश्न विचारला, ते काय करणार, साहजिकच आहे, प्रश्न विचारला ते त्यांचे ऑब्जेक्शन टाकणार की बाबा माझ्याजवळ पैसे नाहीयेत, की बाबा अजून काय बोलणार की बाबा हा विश्वास नाहीये, हे मी आधी केलं होतं. हा प्रश्न येतो कॉलिंग वरती, लोक तुम्हाला ऑब्जेक्शन विचारणार, प्रश्न विचारणार. त्या प्रश्नांची उत्तर जर तुम्ही तिथे दिली, ऑब्जेक्शन हँडल करता आले, तर 100% ती लीड तुमची 7 दिवसामध्ये क्लोज होणार आहे. आणि आपण आपला नेक्स्ट टॉपिक ऑब्जेक्शन हँडलिंग वरतीच बोलणार आहे. आपली पुढची मीटिंग कशावरती असणार आहे, ऑब्जेक्शन हँडलिंग. 7 डे क्लोजिंग फॉर्म्युला आता तुम्हाला पूर्णपणे क्लिअर झाला. 7 दिवसामध्ये 7व्या दिवशी तुम्हाला काय करायचे, त्यांना कॉल करायचे. कॉलमध्ये त्यांचे जे काही ऑब्जेक्शन हँडल करायचे ते तुम्हाला उद्या समजून जाईल, ऑब्जेक्शन हँडलिंगच्या मीटिंग मध्ये समजून जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर क्लिअर होईल ऑब्जेक्शन कसे हँडल करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर तरी सुद्धा लीड न क्लोज नाही झाली तरी सुद्धा निराश व्हायचं नाहीये, कारण त्या लीडने आपला नंबर सेव्ह केलेला आहे. डेली तुम्हाला व्हॉट्सअप वरती स्टेटस स्टोरी मार्केटिंग करत राहायचंय. आता याच्यावरती सुद्धा आपली मीटिंग होणार आहे, अट्रॅक्टिव्ह स्टोरी मार्केटिंग. ठीक आहे, स्टेटस स्टोरी मार्केटिंग कशी करायची हे सुद्धा आपण शिकणार आहे नेक्स्ट मीटिंग मध्ये. उद्याची आपली मीटिंग कशावरती असेल, ऑब्जेक्शन हँडलिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर ना अट्रॅक्टिव्ह स्टोरी मार्केटिंग. 2 दिवस आपले बुक झाले पूर्णपणे. ठीक आहे. पहिल्यांदा ऑब्जेक्शन हँडलिंग होईल, दुसऱ्या दिवशी स्टोरी मार्केटिंग. या पद्धती या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. तिसऱ्या दिवशी आपण बघणार आहे
चॅट जीपीटी. त्याच्यानंतर आपण पूर्णपणे ट्रेनिंग सिरीज आपली पूर्णपणे कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा,